जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची नवी उंची गाठणाऱ्या डोंबिवलीच्या एका तरुणीची प्रेरणादायी कहाणी आज आपण पाहणार आहोत. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात राहणारी आणि मॉडेल कॉलेजची विद्यार्थिनी मेघना शरद शेलार हिने कम हिल विथ मी हे इंग्रजी पुस्तक लिहून लेखिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासासोबत साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मेघनाने आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा संदेश आपल्या पुस्तकातून लिहून दिला आहे. पाहूया हा खास रिपोर्ट. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात राहणारी मेघना शरद शेलार ही तरुणी आज अनेक युवक युवतींसाठी प्रेरणास्थान ठरते आहे. मॉडेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच मेघनाने साहित्य क्षेत्रात पाऊल टाकत कम हिल विथ मी हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. आपल्या कल्पकतेच्या, मेहनतीच्या, आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांना येणाऱ्या अडचणी, संघर्ष आणि त्यातून मार्ग काढण्याची प्रेरणा या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्यामुळे हे पुस्तक तरुण वाचकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरते आहे. अभ्यासासोबत लेखनाची आवड जोपासत मेघनाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या या यशामुळे डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या बळावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते हे मेघना हिने आपल्या यशातून दाखवून दिलं आहे. तिच्या आगामी साहित्यिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. नमस्कार, माझं नाव मेघना शरद शेलार. मी खंबाळपाडा गावाची रहिवासी आहे. माझ्या वडिलांचे नाव शरद सीताराम शेलार आहे. माझ्या आईचे नाव अरुणा शरद शेलार आहे आणि मी माझे 10वीपर्यंतचे शिक्षण RBT विद्यालय स्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर 11वी-12वी मी मॉडेल कॉलेजमध्ये केली आहे आणि आता मी माझे अंडर ग्रॅज्युएट पदवीचे शिक्षण जोशी बेडकर कॉलेज येथे करत आहे. खरं सांगायचं झालं तर डिसेंबर 2024 मधील ही गोष्ट आहे. एके दिवशी मी माझा स्टडी रूम आणि स्टडी टेबल क्लीन करत होते. त्यावेळेस माझं लक्ष माझ्या जुन्या डायरीवर गेलं. सो त्या डायरीमध्ये मी माझा तो काळ लिहिला होता ज्यावेळेस मी लोनलीनेसचा सामना करत होते. सो लेखनाची आधीपासून आवड असल्यामुळे मी त्या काळातही माझे जे अनुभव होते ते एका धड्यासारखे चॅप्टर्सच्या स्वरूपात लिहायचे. पण त्या चॅप्टर्सचं रूपांतर एका खऱ्याखुऱ्या पुस्तकात होईल ह्याचं हे मला दुरूनही वाटलं नव्हतं. आणि ते वाचताना अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला, वाय नॉट टू राईट अ बुक. बस त्याच एका विचाराने मला धरलं आणि मग त्या क्षणापासून मी माझ्या पुस्तकावर काम करायला सुरुवात केली. सो त्या डायरीमध्ये मी माझा तो काळ लिहिला होता ज्यावेळेस मी लोनलीनेसचा सामना करत होते. सो त्यावेळेसही मी ते जे काही माझे अनुभव होते ते मी एका धड्यासारखे लिहिले होते चॅप्टर्सच्या स्वरूपात. म्हणूनच मला असं वाटलं की कारण मी या सर्वातून हील झाली आहे तर मला असं वाटलं की माझ्या एका या प्रसंगातून किंवा माझ्या त्या एक्सपिरियन्समधून जर लोकांना हेल्प होत असेल तर वाय नॉट टू राईट अ बुक. सो तिथून मी खरं तर लिहायला सुरुवात केली आणि मग माझं इंटेन्शन हेच होतं की माझ्या त्या अनुभवातून मी जे काही शिकले, जसं की माझं सबटायटल आहे व्हॉट सायलन्स टॉट मी अबाउट फॉर्टिट्यूड. सो त्या एका शांततेतून मी धैर्याचे काय धडे शिकले मी ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावेळेसही मला त्या एका सायलेंटने मला फॉर्टिट्यूडचे धडे शिकवले. मग ते छोटे छोटे का असे ना, पण मी शिकले. सो आता तेच धडे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि या पुस्तकामध्ये मी त्या हिलिंग स्टेप्स मेन्शन केल्या आहेत ज्या मला हेल्पफुल राहिल्या होत्या टू ओव्हरकम माय एन्झायटी. आणि आय कॅन शॉर्ली से दॅट ते हिलिंग स्टेप्स पुढच्या तरुण पिढीलाही उपयुक्त राहतील टू ओव्हरकम देअर प्रॉब्लेम.